सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या दफनविधीनंतर मुलाच्या मनात वडिलांच्या मृत्यूसंबंधी संशयाचे काहूर माजले। त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला। त्या अर्जाच्या चौकशीसाठी चक्क कब्रस्तानमधून प्रेत उकरून बाहेर काढण्यात आले। त्यानंतर दंडाधिकाऱ्यांच्या साक्षीने त्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार सोलापुरात घडला। यासीन सय्यद असे मृताचे नाव असून मुलाच्या तक्रार अर्जावरून श्रद्धा मलखारे हिच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात 3 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापुरातील अल्पसंख्याक समाजाच्या एका नामवंत शाळेत प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झालेले यासीन मोहम्मद रजाक सय्यद यांना गीत संगीताचे वेड होते। त्यांचा मुलगा आणि मुलगी शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास होते। ते आजही आईसह येथेच वास्तव्य करत आहेत। मुंबईतील वर्दळीचे जगणे त्यांना अस्वस्थ करत असल्याने 2014 मध्ये ते सोलापुरातील होडगी रस्त्यावरील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये एकटेच वास्तव्यास होते। त्यानंतर त्यांनी ती जागा सोडून सिद्धेश्वर पेठेतील रामसदन अपार्टमेंट मध्ये वास्तव्यास गेले। त्यानंतर जुळे सोलापुरातील लक्ष्मी अपार्टमेंट मध्ये त्यांची मैत्रीण श्रद्धा मलखारे तिच्याकडे राहण्यास जात असल्याचे त्यांनी आपल्या मुलास कळवले होते। त्यांना एकमेकांचा आधार होईल या भावनेतून मुलगा तन्वीर याने त्यावर कोणताही आक्षेप घेतला नव्हता। पेन्शनर यासीन अहमद रजाक सय्यद 19 मार्च 2024 रोजी मैत्रीण श्रद्धा मलखारे हिच्या घरी राहण्यासाठी गेले। त्यांचे 29 एप्रिल रोजी निधन झाले। त्याच दिवशी नातेवाईकांच्या हजेरीत दफनविधीही झाला। 25 एप्रिल रोजी झालेल्या संभाषणात वडिलांची प्रकृती ठणठणीत असताना अवघ्या 4 दिवसात झालेला मृत्यू मुलाच्या मनात संशय निर्माण करत होता। मुलगा तन्वीर सय्यद याने 18 मे 2024 रोजी वडिलांच्या मृत्यूबाबत आणि त्यांच्या खात्यावरील गैरव्यवहाराबाबत कायदेशीर चौकशी होऊन तातडीने गुन्हा दाखल व्हावा आणि मला व माझ्या कुटुंबियांना न्याय देण्याबाबत या विषयाचा श्रद्धा मलखारे राहणार 101 लक्ष्मी हाइट्स जगदंबा नगर जुळे सोलापूर हिच्या विरुद्ध अर्ज दाखल केला। त्या तक्रारीवरून श्रद्धा मलखारे हिच्या विरुद्ध मृताच्या खात्यावरील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। सदर प्रकरणाची चौकशी सुरू असून शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे। त्यानंतर पुढील तपास हाती घेतला जाईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।